ऐका, सांगा रे मित्रांनो मी काय करावे, सांगा रे मित्रांनी मी काय करू. जिला मी प्रेम करायला थेरीने शिकवले तिने दुसऱ्या सोबत मला प्रॅक्टिकल करून दाखवले. जिला मी प्रेम करायला थेरीने शिकवले, जिला मी प्रेम करायला थेरीने शिकवले तिने दुसऱ्या सोबत मला प्रॅक्टिकल करून दाखवले. या गोष्टीचे मला खूप दुःख झाले. आता हसू का रडू, सांगा रे मित्रांनो मी काय करू. तिच्यानंतर एकीसोबत माझी नजरानजर झाली, तिच्यानंतर एकीसोबत नजरानजर झाली. नजरानजर होतात ती माझ्या मनात भरली. कारण मन आहे ना बाबा, आपला दिल बहुत बडा आहे, दरवाजा काय उघडा रास अहो जेव्हा घर तुम्हाला तवा होतं बा. आता काय नाही, आता बांधाय शुभमंगल सावधान. तिच्यानंतर एकीसोबत नजरानजर झाली, नजरानजर होतात ती माझ्या मनात भरली. पण माझा प्रपोज करण्याआधी माझ्या चुलत्याची मैत्रीण ती झाली. पण मी प्रपोज करण्याआधी ती माझ्या सख्या चुलत्याची मैत्रीण झाली. आता तिच्यासाठी चुलत्याला हाणू का मारू, सांगा रे मित्रांनो मी काय करू. या अशा कविता लिहित होतो मी तेव्हा. पण कसं तेव्हा सोशल मीडिया प्रसार माध्यम नव्हते, मोबाईल नव्हते, लय गरीब माणूस होतो मी. आणि राहिला आयरणीचा विषय, आता दादांनी शेतकऱ्याची व्यथा सांगितली, तुम्ही ना वळी मी लिखित बरं का. आणि ते साहेब बोलले ना, राजा बोला राहते, मंत्री बोली राहते, राणी बोली राहते, शुभ शुभ की बात. तुम्ही काय म्हणले, अन कुचीदार शिंगणात ना गरिबांनी जशी गायशे. खरंच आपल्या आयराने तुमचं मरेपर्यंत नाव ध्यानात राहील. लय गोड तुम्ही गायलं आणि त्यांचं राव तुमचं अजून ऐका जाईल. त्यांच्याशी गप्पा मारून लय गोड वाटलं. तर बाबा आपल्या शेतकऱ्याची व्यथा कशी, पूर्वीच्या वेळ आहे, पूर्वीच्या काळी जर लग्न ठरायचं, आता हे जुने